नमस्कार मंडळी, मी कविता. माझ्या किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज मी घेऊन आली एकदम छान, टिकाऊ आणि चविष्ट अशी रेसिपी आवळा मुरंबा. आवळा म्हटलं की त्यात व्हिटॅमिन सी, इम्युनिटी वाढवणारे गुण आणि मुरंबा म्हणजे तोंडाला पाणी सुटेल अशी गोड आंबट चव. आज आपण हाच मुरंबा फक्त अर्धा किलो आवळ्याचा बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी घेतलेले अर्धा किलो ताजे आवळे. आवळे नीट स्वच्छ धुवून घ्या. त्यावर धूळ असते, त्यामुळे 2-3 वेळा पाणी बदलून चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे. आता हे आवळे आपण किसणार आहे, त्यामुळे आपल्याला ना आवळ्याचा जो किस आहे तो बनवायचा आहे. बारीक किसणी असेल तुमच्याकडं तर ती घ्या. आपण आलं किसतो ती किसणी असेल तर तिने किसलं तरी चालेल. जास्त मोठी किसणीचा वापर करू नका, म्हणजे आवळा शिजताना ना त्याचा म्हणजे जास्त वेळ लागतो. त्यामुळे बारीक किसणी आपल्या घरात असते, खोबरं किसण्याची किंवा अद्रक लसूण आपण जे किसतो, चहासाठी अद्रक किसतो त्याची किसणी असली का त्याने पण तुम्ही असं किसू शकता. छान टेक्स्चर त्याने स्मूथ होतं ते. आणि ना थोडंसं टाईम लागतो किसायला. बघा असं सगळं आहे ना, आपल्याला सगळे आवळे जे आहे तसे छान असे किसून घ्यायचे. बारीक असं कीस त्याचं तयार होतं बघा. टेक्स्चर खूप छान येतं त्याचं. इथं आपण सगळं आवळे किसून घेतलेले आहे, एकसारखे असे किसून झालेले आहे. तर एका ताटामध्ये ना आता हे सगळे आवळ्याचा किस मी इथं काढून घेतलेला आहे. त्यानंतर मी एक कढई ठेवलेली आहे, गॅस चालू केला आणि कढईमध्ये हा आवळ्याचा किस मी टाकून दिलेला आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे. कमी गॅसवरतीच आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे. एक 15 मिनटं आपल्याला फक्त लागतात आपल्याला हे आवळा चंदा बनवायला. एक आपण 5 ते 10 मिनटं ना आपण मस्त असं परतून घ्यायचं आहे. थोडंसं तूप पण टाकून घ्यायचं, म्हणजे खाली ना कढईला चिकटणार नाही. आवळा खाल्ल्यावर ना आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे. आपल्याला खूप आवळ्यापासून नखापासून तर केसांपर्यंत आपल्याला फायदे आहे. आपल्याला व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आवळ्यात भेटतं आणि आपल्या रोगप्रतिकारशक्ती पण वाढतं. आवळ्याला सांगन तेवढं कमी आहे, एवढं आवळा आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. व्हिटॅमिन सीचा सर्वोत्तम स्रोत आवळ्यात संत्र्यापेक्षा 20 पट जास्त आहे व्हिटॅमिन सी असते. हे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवते, थंडी खोकला कमी करते, रोगप्रतिकार शक्ती वाढवतं. म्हणजे रोज आवळा खाल्ल्याने लहान सहान आजारापासून संरक्षण मिळते. केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आवळा खाल्ल्याने केसांना मजबूत, काळेपणा व चमक मिळते. केस गळती कमी होते आणि नवीन केस उगवण्यास मदत होते. स्किन जी असते ती ग्लो करते आणि पिंपल्स कमी होतात, म्हणजे एजिंग वगैरे कमी होते. त्वचा टाईट राहते आणि आपलं पचन सुधारते. आम्लपित्त असेल, बद्धकोष्ठता असेल, गॅस असेल, अपचन कमी करते, भूक वाढवते किंवा पोट साफ राहते. रक्त शुद्ध करण्याचं कामसुद्धा आपला आवळा करत असतो. टॉक्सिन्स बाहेर टाकतो, रक्त शुद्ध करतो, त्वचेवर चमक वाढवते. म्हणजे आवळ्यात असे भरपूर गुण आहे. आवळा हा डोळ्यांसाठी सुद्धा फायदेशीर आहे. दृष्टी सुधारते, डोळ्याची जळजळ कमी करते, डायबिटीजला सुद्धा आणि कॅलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते. शुगर वगैरे असेल, वजन कमी करण्यासुद्धा मदत होते. फॅट जे असतं ते कमी होतं. कॅन्सरसाठी सुद्धा एवढा गुणकारी आहे आवळा. आवळा खरंच खूप गुणकारी आहे. त्यामुळे ह्या सीझनमध्ये आवळा खास करून कसा पण खा, लाडू बनवा, असा उकळून जसं तुम्हाला कँडी वगैरे खाता येईल तसं खा. तर आवळा आता छान असा परतून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आहे ना 250 ते 300 ग्रॅम साखर घालायची आहे आणि साखरेचं चांगलं पाणी सुटतं. ते पाणी जिरेपर्यंत आपल्याला आहे ना परतून घ्यायचं असतं. त्याच्यामध्ये आपण थोडेसे गरम मसाले पण टाकतो. 1-2 इलायची टाकायची, 1-2 मिरे टाकायचे, 1-2 लवंग टाकायचे. इलायची अशी ना थोडी सोलून टाकायची, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे मिक्सरला पावडर बनवून पण टाकू शकता. पण खडा मसाला टाकल्यानंतर त्याचा वेगळाच असा स्मेल येतो आणि आपला जो चंदा आहे आवळ्याचा तो खराब होणार नाही, त्याची मदत होते खड्या मसाल्याची. आणि टेस्ट पण छान लागते. आणि आवळ्यामध्ये तुरटपणा असतो, तो तुरटपणा खड्या मसाल्यांमुळे कळत नाही. दालचिनी पण टाकलेली आहे. असं काही टाकायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. परतून याचा कलर पण चेंज होतो.
बघा इथं ना 10 मिनटं मी परत कमी गॅसवरती परतून घेतलेलं आहे आणि साखरेचं जे पाणी वगैरे असतं ते पूर्ण जिरून गेलेलं आहे आणि पूर्ण घट्ट असा आपल्या आवळ्याचा चंदा तयार झालेला आहे इथं. तुम्ही बघू शकता. कलर पण खूप सुरेख आलेला आहे. छान असं तुम्ही स्टोअर करून 1-1.5 वर्ष चांगला टिकतो. ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप फायदेशीर आहे. इथं अर्धा किलोचा आपल्या आवळ्याचा चंदा तयार झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. छान छान रेसिपी, छान छान ब्लॉग्स तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला भेटेल. काचेच्या बरणीमध्ये मी इथं स्टोअर करून ठेवलेला आहे आणि थंड झाल्यावरती अजून छान लागतो. तुम्ही मस्त याला स्टोअर करून ठेवा हवाबंद डब्यामध्ये. 1-1.5 वर्ष आरामशीर टिकतो. चला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या सीझनचा प्रत्येक फळांचा असेल, फ्रूटचा असेल आनंद घ्या. तोपर्यंत काळजी घ्या.